नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास यशवंत क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांसह 14 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 2च कर्मचारी उपस्थित होते, तर इतर सर्व कार्यालयातील संगणक, फॅन सुरूच होते. कामाचा दिवस असतानाही बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांच्याकडे केली आहे. यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की हातकणंगले इथल्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयास शुक्रवार दिनांक 5 रोजी दुपारी 1 ते 2:30च्या दरम्यान भेट दिली असता कार्यालयात 14 कर्मचाऱ्यांपैकी फक्त क्लार्क आणि एक ऑपरेटर वगळता कोणीही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते. कार्यालयातील पंखे, दिवे, संगणक बंद चालू ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वीज बचत, पेट्रोल बचत यासह अनेक गोष्टींबाबत केलेल्या आवाहनाला थेट तिलांजली देण्यात आली. चौकशी केली असता सर्वजण कार्यालयातून 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान निघून गेल्याचे सांगण्यात आले. सदर उपस्थित कर्मचाऱ्यांकडे हालचाल रजिस्टरची मागणी केली असता रजिस्टर साहेबांच्या कपाटात असते असे सांगून रजिस्टर देण्यास टाळाटाळ केली. सद्यस्थितीत देश आर्थिक संकटातून जात आहे. धरणामध्ये पाणीसाठा कमी झाल्याने त्याचा परिणाम वीज निर्मितीवर झाल्याने राज्यात भारनियमन सुरू आहे. फक्त रात्री वीज पुरवठा करण्यात येत असल्याने भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांना सर्वाधिक बसतो. परंतु आपल्या अधिपत्याखाली कार्यालयात विजेचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले. फोन केले असता फोन रिसीव्ह करण्यात आला नाही. कदाचित 5 दिवसांचा आठवडा असल्यामुळे दुसऱ्या दिवशी शनिवार आणि रविवार असल्यानेच अधिकारी कर्मचारी शुक्रवारीच कार्यालय सोडून जातात. शुक्रवार दिनांक 5/6/2026 रोजी हजर असणारे व कार्यालयात उपस्थित न राहता संगणक, पंखे, वीज, दिवे बंद न करता कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील आपल्या अधीनस्थ बांधकाम विभागाच्या सर्व कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करावी व बेजबाबदार व कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित नसणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. शिष्टमंडळात यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, संपर्क प्रमुख सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष हेमंत बोडके, जिल्हा युवक उपाध्यक्ष संजय डफडे, गणेश डफडे, गंगाराम झोरे, डी.के. बरागडे, भगवान बोडेकर, रामचंद्र बोडेकर, विठ्ठल फोंडे, नवलू बरागडे, जयवंत बरागडे, बाबूराव डफडे, निखिल कस्तुरे इत्यादी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. नमस्कार, मी संजय वाघमोडे, संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य. शुक्रवारी दिनांक 5/6/2026 रोजी 1:30 ते 1:45च्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले येथील कार्यालयाला भेट दिली असता सदर कार्यालयात 14 पैकी फक्त 2 कर्मचारी होते. कोणताही अधिकारी वर्ग उपस्थित नव्हता. तसेच कार्यालय पूर्ण उघडे ठेवण्यात आले होते. तसेच या कार्यालयातील बल्ब, विजेचे दिवे, फॅन, संगणक ही सुरू ठेवण्यात आले होते. ते कुठलाही बंद करण्यात आलेला नव्हता. तरी सदर याच्यात इन्व्हर्टरची बॅटरी सुद्धा जमिनीवर ठेवलेली दिसून आली. खरं तर आज देश आर्थिक संकटात जात असताना मुख्यमंत्री आणि आपल्या देशाचे पंतप्रधान बचतीचा सल्ला नागरिकांना देत असताना त्यांच्या शासकीय कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभागातले अधिकारीच असे जर लाईटचा अपव्यय करत असतील तर अशा कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. याबाबत यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोल्हापूरचे प्रमुख श्री तुषार बुरुड, अधीक्षक मंडळ कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आलेले आहे. तर या निवेदनाची दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच कर्मचारी 5 दिवसाचा आठवडा झाल्यापासून कर्मचारी शुक्रवारीच 11-12 वाजता ऑफिसमध्ये हजेरी लावून बाहेर पडतात. ते सोमवारी दुपारी 12-1च्या दरम्यान येतात. पूर्वी शनिवारी कर्मचारी जात होते. तेच कर्मचारी आता 5 दिवसाचा आठवडा झाल्यामुळं शुक्रवारी 11-12च्या दरम्यान बाहेर पडत आहे असं निदर्शनात येते. अशा कर्मचाऱ्यावरती कठोर कारवाई करून शासनाने तात्काळ या कर्मचाऱ्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख तुषार बुरुड यांच्याकडे करण्यात आलेली आहे.